नमस्कार मित्रांनो. 8व्या वेतन आयोगाबाबत आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मसुदा समितीची आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून यामध्ये 3 बिंदू 2.5 फिटमेंट फॅक्टर आणि 60% वार्षिक वेतनवाढीचा मुख्य अजेंडा ठेवण्यात आला आहे. काय आहेत सविस्तर मागण्या? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. 1 कोटीहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. नॅशनल कौन्सिल JCMच्या मसुदा समितीने नवी दिल्लीतील जनपथ येथील चंद्रलोक इमारतीत आपल्या सत्राला सुरुवात केली आहे. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडे सादर करायच्या अंतिम प्रस्तावावर आता वेगाने काम सुरू झाले आहे. जर तुम्हाला तुमच्या पगाराची अशी माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा पगार टाका. प्रमुख मागणी फिटमेंट फॅक्टर आणि ॲक्युरेट फॉर्म्युला. यावेळची सर्वात मोठी मागणी म्हणजे मल्टी लेव्हल फिटमेंट फॅक्टर. महासंघाने सुचवलेला प्रस्ताव खालीलप्रमाणे आहे. स्तर 1 ते 5 साठी 3 बिंदू 0.0 फिटमेंट फॅक्टर. स्तर 6 ते 12 साठी 3 बिंदू 0.5 ते 3 बिंदू 1.0 पर्यंत वाढ. आणि स्तर 16च्या पुढील अधिकाऱ्यांसाठी 3 बिंदू 2.5 पर्यंत फिटमेंट फॅक्टरची मागणी करण्यात आली आहे. ही सर्व गणना ॲक्युरेट फॉर्म्युलावर आधारित आहे, जो कुटुंबाच्या गरजा आणि महागाई लक्षात घेऊन किमान वेतन निश्चित करतो. वेतनवाढ आणि इतर मागण्या. केवळ फिटमेंट फॅक्टरच नाही तर इतरही अनेक क्रांतिकारी मागण्या या मसुद्यात समाविष्ट आहेत. 1. वार्षिक वेतनवाढ. सध्याचा 3% दर वाढवून तो 60% करण्यात यावा. 2. कुटुंब घटक. वेतन निश्चितीसाठी कुटुंबातील सदस्यांची संख्या 3 ऐवजी 5 गृहीत धरावी, ज्यामुळे मूळ वेतनात मोठी वाढ होईल. 3. निवृत्ती लाभ. रजारोग घेण्याची मर्यादा 300 दिवसांवरून वाढवून 400 दिवस करावी. 4. वैद्यकीय भत्ता. नॉन CGHS क्षेत्रातील लोकांसाठी फिक्स्ड मेडिकल अलाउन्स 1,000 रुपयांवरून थेट 20,000 रुपये प्रति महिना करावा. जुनी पेन्शन आणि अंमलबजावणी. या बैठकीत जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS पूर्णपणे लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. NPS आणि UPS रद्द करून कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळावा, हा या अजेंड्याचा मुख्य भाग आहे. आयोगाचा हा मसुदा अंतिम झाल्यानंतर तो केंद्र सरकारकडे सोपवला जाईल. जरी याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने होणार असली तरी प्रत्यक्षात हातात वाढीव पगार कधी येईल हे आयोगाच्या अंतिम अहवालावर अवलंबून असेल. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या या नवीन प्रस्तावामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी भर पडणार हे नक्की. तुम्हाला काय वाटते? फिटमेंट फॅक्टर किती असावा? कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.